आदिवासी जनतेचे विविध प्रश्न समस्या अडचणी गेल्या अनेक वर्षांपासून सुटत नाहीत। त्यामुळे मार्क्सवादी लेनिनवादी पक्षाने लाल बावटाने 13 मे रोजी डहाणूच्या पारनाका येथून पंचायत समिती येथे धडक दिली। यावेळी मोर्चाचे सभेत रूपांतर झाल्यानंतर शासनावर टीका करण्यात आली। डहाणू तालुक्यात वीज पाणी रस्ते आदी मूलभूत सोयी सुविधा मिळवण्यासाठी आदिवासी समाजाला प्रशासनाशी झगडावे लागत आहे। अनेकदा प्रशासनाला तोंडी कल्पना दिली तसेच लेखी पत्रव्यवहार केला। शिष्टमंडळाच्या माध्यमातून सुद्धा अनेक समस्या अडचणी सांगितल्या पण अजूनपर्यंत त्या सोडवलेल्या नाहीयेत। तर यावेळी गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते यांच्या दालनात झालेल्या चर्चेत एना येथील रस्त्याचे काम तातडीने चालू करा, पूर्ण झालेल्या विहिरीचे थकीत हप्ते लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करा, घरकुलांचे हप्ते त्वरित द्या, नवीन घरकुलांच्या सर्वेत राजकारण करू नका, दाभोण सपाट पाड्यातील रस्त्याचे काम चालू करा, वन अधिकारी कायद्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करा, पेसा निधीतून झालेल्या खर्चाचा हिशोब जनतेला द्या आदी मागण्या केल्या। यावेळी सुभाष लहांगे, शेरू वाघ, सविता महालोढा, किरण दुबळा आदी उपस्थित होते। न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान, डहाणू। पोलिसांच्या विनंतीनंतर आपल्या एकूण 19 मागण्या होत्या। प्रामुख्याने जे आपल्या पाड्यामध्ये रस्त्यांचे प्रश्न होते त्याच्यासाठी सध्या स्टे आहे, तो स्टे उठल्याबरोबर रस्ते सगळ्यांचे मंजूर आहेत आणि जे काही अधिकारी पळापळीची वाट काढत होते तेव्हा ह्यांचा विरोध वगैरे त्या सगळ्या गोष्टीला आपण अजिबात जुमानणार नाही। स्टे उठला का लगेचच रस्त्याचं काम होईल। प्रामुख्याने काही पाड्यांमधलं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, तो सुद्धा 1 महिन्याच्या आत बोरिंग मारून पिण्याच्या पाण्याची सोय करून देण्यात येईल। त्यानंतर आपली लोक गाव पाडे सोडून जे वीटभट्टीवर स्थलांतर होतात त्यांचा 1 महिन्याच्या आत सर्वे करण्यात येईल, त्यांना गावातल्या गावात रोजगार दिला जाईल। त्यानंतर ज्या भांड्यांची स्कीम आहे, भांडी आपल्याला जी भेटतात बांधकाम कामगारांची, त्याच्यासाठी गेल्या 2 वर्षापासून निघण्याचा ग्रामसेवक असेल किंवा बाकीच्या ठिकाणी आपल्याला दिले जात नव्हते, त्यांनी आज ते मान्य केलं की आम्ही तुम्हाला ताबडतोब दाखले देऊ। अशा आपले जे काही घरकुलांचा विषय आहे की ज्यांचे कोणाचे सर्वे राहिलेत उद्याच्या दिवसामध्ये आपल्या सर्वांचे सर्वे करून घेतील। फक्त तुम्ही आपापल्या पाड्यामधले आपले जे प्रमुख कार्यक्रमामध्ये आणि उद्याच्या दिवसात तो सर्वे करून घ्या। आणि हे सगळे प्रश्न जर सुटले नाही तर येत्या 23 तारखेला दुपारी 3 वाजता आपल्या पक्षाचे शिष्टमंडळ आपल्या प्रत्येक पाड्यामध्ये दोघं तिघं येतील आणि ग्रामसेवक आणि संबंधित विषयाचे अधिकारी येतील आणि इथे पुन्हा चर्चा होईल अशा पद्धतीचे त्यांनी आश्वासन आणि लेखी पत्र दिलं। आणि हे पत्र दिल्यानंतर सविस्तर पुन्हा चर्चा झाली आणि त्याच्यासाठी आपण हा मोर्चा आज इथेच थांबवतो। जर 23 तारखेपर्यंत आपले हे प्रश्न सर्व मार्गी लागले नाही किंवा आपल्याला योग्य पद्धतीचं सहकार्य केलं नाही तर पावसाळा झाल्यानंतर लोकांची भात पेरणी झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात मोठ्या ताकदीने आपण जिल्हाभरातली लोक घेऊन प्रांत ऑफिसवर मोर्चा काढू आणि बेमुदत तिथे ठिय्या मांडू आणि त्यानंतर या सर्व अधिकाऱ्यांना बेमुदत तिथे घेराव घालायचा, अजिबात बाहेर पडून द्यायचं नाही। एवढंच थांबतो आणि आजचा मोर्चा आपण इथे स्थगित करू आणि पुढे जे काय म्हणजे चांगल्या पद्धतीने पोलिसांनी आपल्याला सहकार्य केलं, अधिकाऱ्यांशी आपण संघर्ष केला, भांडलो, पण ते सुद्धा माणूस आहेत, त्यांनी सुद्धा त्यांच्या वैयक्तिक मनाला लावून घेतलं नाही पाहिजे। त्यांना 3 तास इथे उभा केला तर आमची लोक पण 3 तास बाहेर उभे राहिले उन्हात आणि त्यांना आमचे लोकांचे प्रश्न त्यांनी पहिलं म्हणजे समजून घ्यायला पाहिजे। जर लोकांचे प्रश्न सोडवले असते तर ही अशा पद्धतीची वेळ आली नसती। म्हणून तुम्ही सर्वांनी भात कापणीचे दिवस आहेत, सध्या पावसाळ्यात लोकांनी घरं सोडून उघडून ठेवल्यात आणि सर्वांनी वेळेतून वेळ काढून ह्या मोर्चामध्ये सामील झाले। प्रत्येक पाड्यापाड्यामध्ये जाऊन भांड्यांचे जे फॉर्म आहेत ते भरण्यात येतील। चांगल्या पद्धतीची योजना आहे ती, त्याला नंबर लागेल आणि आपापल्या प्रत्येक पाड्यामध्ये आणि इतर जी लोक असतील त्यांना सुद्धा तुम्ही सांगा की भांड्यांचे फॉर्म भरून घ्या। आणि आपल्याला एक म्हणजे शिक्षण आहे की लढल्याशिवाय आपला प्रश्न सुटत नाही। अशा पद्धतीने जे आज आपण व्हिडिओ असतील, पोलीस असतील किंवा ग्रामसेवक असतील, ह्या लोकांना जे आपण धारेवर धरलं कायद्याच्या धारेवर, हे आपल्याला तुम्ही एकट्या ग्रामपंचायत मध्ये गेल्यावर तुम्हाला ऐकतील का ते? मग आपण संघटना केली पाहिजे, आपण एकत्र झालं पाहिजे। आपण लाल बावट्याच्या नेतृत्वाखाली अधिकारी आपल्याला जुमानतात। सर्वांनी चांगल्या पद्धतीने वेळेतून वेळ दिला। कॉम्रेड सुभाष लहांगे हे आपल्यामध्ये नव्याने सामील झाले आणि त्यांनी ह्याच्या पुढे त्यांच्या सोबत आपल्याला सर्वांना राहून आणि ते आपल्या सोबत राहून आपले प्रश्न सोडवायचं काम करतील। त्यांनी आपल्याला चांगल्या पद्धतीने सहकार्य करतील, आपण त्यांना सोबत घेऊन आपण त्यांना सहकार्य करू आणि चांगल्या पद्धतीने काम करू। एवढंच बोलतो, इथेच थांबतो। आजचा मोर्चा आपण स्थगित करतो। इन्किलाब जिंदाबाद, लाल सलाम।